नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी शांताराम नळे, ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 2 तहसील कळवा आपले पुन्हा व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी प्रकरण 8 अर्थशास्त्रीय परिचय हा पाठ शिकणार आहोत। आता अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे। अर्थ म्हणजे पैसा आणि त्यात विविध पद्धतीने माहिती करून घेणे म्हणजे शास्त्र। अर्थशास्त्रीय परिचय हा आपण आज पाठ शिकणार आहोत। अर्थशास्त्रीय परिचय मध्ये आपण अर्थशास्त्राचा जन्म, अर्थशास्त्राचे स्वरूप, अर्थशास्त्राची व्याख्या, व्याप्ती, अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, अर्थशास्त्राचे प्रकार, जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्थेचे कार्य असे प्रकरण, या प्रकरणामध्ये आपण हे भाग शिकणार आहोत। तर अर्थशास्त्रीय परिचयामध्ये आपल्याला सुरुवातीला एक पान क्रमांक 64 वरती एक तक्ता दिलेला आहे की आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनातील जो काही तक्ता आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो त्याच्या संदर्भात आपल्याला तक्ता दिला आहे। हे आपलं बजेट आहे आणि ते बजेटमध्ये कोणकोणते मुद्दे येतात ते आपल्याला दिलेले आहे पुस्तकामध्ये। पहिल्या रकानामध्ये अनुक्रमांक आहे, त्याच्यानंतर तपशील आहे, अंदाजे खर्च आहे। एक यादी आहे आणि त्या यादीमध्ये अंदाजे खर्च आपला लिहिलेला आहे। रोजचा आहार, चाय, नाश्ता, जेवण इत्यादी मध्ये आपण किती 6000 खर्च करणार आहोत, अंदाजे खर्च आहे। 2 नंबर, पोशाखाचे 2 संच विकत घेणे आहेत। आपल्याला पोशाख जो लागतो रोजचा त्याच्यासाठी आपण 2000 रुपये खर्च करणार आहोत अंदाजे। शाळे साहित्य विकत घेणे 500 रुपये। चौथा आहे वैद्यकीय खर्च 450 रुपये। 5वा आहे मनोरंजन 500 रुपये आणि 6वा आहे मोबाईल देय 1000 रुपये। 7वा आहे फळे भाज्या आणि इत्यादी विकत घ्यायचे आणि फळभाज्यासाठी आपल्याला खर्च करायचे 1000 रुपये। सार्वजनिक प्रवास खर्च, बस, रेल्वे, रिक्षाने येणारा खर्च आहे 2600। त्याच्यानंतर वीज देयक आहे 1500। त्याच्यानंतर पर्यटन साठी आपण 4000 रुपये खर्च करणार आहोत। त्याच्यानंतर बँकेचा हप्ता 3000, असा एकूण खर्च आहे 22550। हा आपला अंदाजे खर्च आहे। हा अंदाजे खर्च आपला आहे आणि याच्यानंतर आपल्याला असं सांगितलेलं आहे की समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे। हा जो मगाशी तक्ता आपण बघितला त्या तक्त्यामध्ये अंदाजपत्रक बघितले, त्या अंदाजपत्रकामध्ये आपला खर्च आहे आणि मासिक उत्पन्न 20000 रुपये आहे। म्हणजे आपला जो खर्च आहे अंदाजे खर्च तो किती आहे 22550 आणि आपला पगार किती आहे, येणारा पगार हा उत्पन्न आहे किती 20000 आहे। तुमचे उत्पन्न व होणारे खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल ते ठरवा व तुमच्या प्राधान्यक्रमानुसार वरील तक्ता खर्चासह पुन्हा लिहा व वर्गात चर्चा करा। असं म्हटलेलं आहे की तुमच्या प्राधान्यक्रमानुसार वरील तक्ता खर्चासहित पुन्हा लिहा व वर्गात चर्चा करा। असा आपला वर्ग चालू असतो तर आपण हे केलं असतो, काही हरकत नाही। आपण व्हर्च्युअलच्या माध्यमातून आपला क्लास चालू आहे तर आपण व्हर्च्युअलच्या माध्यमातून आपण ह्याच्यावरती या तपशिलावरती चर्चा करणार आहोत। आता आपला जो अंदाजे खर्च आहे तपशील दिलेला आहे, त्या तपशीलमध्ये यादी आहे, यादी क्रमांक आहे। आता दुसऱ्या तक्त्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत की आपण कोणत्या गोष्टीवरती कोणता घटक आपण टाळू शकतो किंवा कोणता खर्च आपण कमी करू शकतो हे या तक्त्यामध्ये आपण बघूया। हा रोजचा आहार, चाय, नाश्ता हे आपल्याला करायलाच पाहिजे। हे आपले दैनंदिन जीवनाचं जीवनावश्यक वस्तू आपल्याला ते घ्यायलाच पाहिजेत। पोशाखाचे 2 संच विकत घेणे, इथे आपण काय करू शकतो, थोडंसं मार्जिन करू शकतो। पोशाखाचे 2 ऐवजी 1 संच घेऊ शकतो, म्हणजे 1000 रुपये तिथे कमी होऊ शकतात। शाळे साहित्य विकत घेणे, शाळे साहित्य हे विकत घेणे कंपल्सरी आहे, आपल्याला घ्यावंच लागणार आहे। तो 500 रुपये खर्च आपण तसा ठेवू। वैद्यकीय खर्च हा वेगळाच काढून ठेवायचा, कारण की वैद्यकीय खर्च हा कधीही आपल्याला लागू किंवा आवश्यकता पडेल याचं सांगता येत नाही।
म्हणून तो खर्च तसाच ठेवायचा आहे. मनोरंजनाचा खर्च आहे तो सुद्धा आपण कदाचित एका महिन्यासाठी 500 रुपये कमी करू शकतो. म्हणजे 1500 रुपये वरचे आपण पोशाखाचे 2 संच म्हटलेले आहे, त्याच्यामध्ये आपण एक संच कमी केला म्हणजे 1000 रुपये वाचले तर आपले. त्याच्यानंतर मनोरंजनाचा जो खर्च आहे 500 रुपये ते कदाचित आपण एका महिन्यासाठी आपण तो काय बाजूला करू शकतो. ते मोबाईल देयक जे आहे ते आपल्याला कंपल्सरी आहे. जीवनावश्यक वस्तू आता मोबाईल ही झालेली आहे, त्याच्यावर असणारा 1000 रुपये खर्च आपल्याला करावाच लागणार आहे. फळे भाज्या इत्यादी विकत घेणे हे सुद्धा आपल्याला रोजच आहे. सार्वजनिक प्रवास खर्च म्हणजे शाळेत येणं जाणं किंवा मार्केटला जाणे हा प्रवास खर्च हा महिन्याला 2600 हे आपल्याला कंपल्सरी करावाच लागेल. वीज देयक म्हणजे आपण वापरत असलेले विजेचं बिल भरणे हे कंपल्सरी आहे. आता 10वा मुद्दा आहे पर्यटन. आपण एखाद्या महिन्यामध्ये किंवा पर्यटन टाळू शकतो, फिरायला जाणे टाळू शकतो, त्यासाठी असणारा खर्च 4000 हा वाचू शकतो. मगाशी वरील तपशिलानुसार 1500 वाचले ते त्याच्यानंतर हे पर्यटनाचे 4000 एका महिन्यात आपण गेलो नाही पर्यटनासाठी तर आपले 4000 वाचू शकतात. आणि बँकेचा हप्ता आहे त्यास तशाच पद्धतीने आपण ठेवतो, असं पद्धतीने ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो काही आपला येणारे मासिक उत्पन्न आहे 20000 आणि त्यामध्ये आपल्याला साधारणतः 5500 रुपये बचत होते. अशा प्रकारे आपल्याला बचत करता येते. याच्यातून आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय हे शिकायचं आहे. अर्थव्यवस्थेचा जन्म तर भौगोलिक प्रश्नक्रमामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या लक्षात येईल. आपण मगाशी जो तक्ता बघितला आणि त्याच्यातून चर्चा केली, आपल्या लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न आणि खर्च म्हणजेच आर्थिक घटकाशी संबंधित असते. तर म्हटलेलं आपल्याला की व्यक्तिगत असो किंवा कौटुंबिक व्यवस्थापन असो, मुख्यतः उत्पन्न आणि खर्च आपल्याला असणारं आपलं उत्पन्न, महिन्याला येणारा पगार आणि महिन्याला होणारा खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. म्हणजे आर्थिक घटक जे आहेत, अर्थ म्हणजे पैसा, पैसा हा घटक उत्पन्न आणि खर्च यांच्याशी संबंधित आहे. त्यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झालेला आहे. अर्थशास्त्राचं नियोजन केलं तर आपलं जे जीवन आहे ते आपण योग्य आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो. अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनला आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा कशापासून बनलेला आहे? ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. त्याचा अर्थ काय आहे? कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये साम्य आहे, सारखेपणा आहे. कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्रामध्ये काय आहे? साम्यपणा आहे. साम्यपणा कशामध्ये आहे? तो कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये साम्यपणा आहे, सारखेपणा आहे. आणि ही याची संज्ञा कोणी तयार केलेली तर ओइकोनोमिया ह्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. केवळ अर्थशास्त्राचे स्वरूप बघूया आपण. केवळ पैसा आणि श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे, श्रम आहे, भूमी आहे, साधने आहेत, परंतु जे काही आहे त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा आहे हे अर्थशास्त्रामुळे समजते. जे आपल्याकडे पैसा, श्रम, भूमी आणि साधने आहेत याचा वापर अर्थशास्त्रामुळे कसा समजते विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे ज्या काही गरजा आहेत, विविध गरजा आहेत, साधन आहेत, याचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा ज्या आहेत त्या कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनोनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजे हाव. आता हाव म्हणजे काय? अमर्याद गरजा कुठल्या? चैनीच्या वस्तू, टीव्ही, मोटरसायकल, अशा प्रकारच्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत, आपण दागदागिने, ह्या
अमर्यादा गरजा आहेत, म्हणजे हवाच्या गरजा आहेत. मर्यादित आणि दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांच्यामुळे घालणाऱ्या मानवी प्रयत्नास अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असं म्हटलेलं आहे. की अमर्यादा गरजा आणि मर्यादित दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ही व्याख्या लक्षात ठेवा. की अमर्यादा गरजा, आता अमर्यादा गरजा मगाशी सांगितलं की जीवनावश्यक वस्तू सोडून इतर ज्या गरजा आपण भागवत असतो, उदाहरणार्थ मोटरसायकल घेणे, टीव्ही घेणे, फ्रीज घेणे, चैनीच्या वस्तू घेणे म्हणजे चेन वगैरे, सोनं चांदी नाणे वगैरे, त्या अशा ह्या हवाच्या गरजा आहेत. त्याच्यानंतर मर्यादित म्हणजे जीवनावश्यक वस्तू, त्याच्यानंतर दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने यांचा मुळे घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. तर अर्थशास्त्र हे तुम्हाला समजलेलं असेल, स्वरूप समजलं असेल. तर माहित आहे का तुम्हाला पान नंबर 65 वरती आपल्याला एक फोटो दिसतोय आणि फोटो मध्ये दिसणारे जे व्यक्ती आहेत ते ॲडम स्मिथ हे आहेत. यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. हे ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने, की अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत. तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. तुम्हाला जनरल नॉलेजसाठी त्याचा फार उपयोग होईल. त्यांच्या राष्ट्रांची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र ही संपत्तीच्या शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे. हे तुम्ही लिहून ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी, की अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानलं जातं तर ॲडम स्मिथ यांना. आणि त्यांनी वेल्थ ऑफ नेशन या जो काही राष्ट्राची संपत्ती लिहिल्या होत्या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली होती. हे लक्षात ठेवा की ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. त्याच्यानंतर आपण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य बघूया. अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे, अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य कुठले आहेत तर राजकीय सार्वभौम म्हणजे सत्यमेव जयते हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर व्यवसाय, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र आणि नैसर्गिक साधन सामग्री. राजकीय सार्वभौमत्व म्हटले, सत्यमेव जयते. त्याच्यानंतर व्यवसाय म्हटल्यानंतर तुम्हाला व्यवसाय माहिती आहे, आपण व्यवसायाच्या संदर्भात पाठ शिकलेलो आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत हे पाठ शिकलेले आहेत. त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्र, सुरुवातीला पहिल्या 1-2 प्रकरणामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात आपल्याला आणि नैसर्गिक साधन सामग्रीच्या संबंधित 3रा आणि 4था पाठ आहे, याच्यामध्ये आपण शिकलेले आहेत. तर ही प्रमुख अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्य 4 आहेत, महत्वाचे आहेत. वैशिष्ट्य विचारले जातात परीक्षेला. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे अर्थशास्त्र हा महत्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असतो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हटलेलं आहे. की मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये म्हणजे आपल्या प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे अर्थशास्त्राचं नियोजन केलं तर आपण आपली प्रगती करू शकतो किंवा आणि मानवाची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होणार. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. समाजाशी असा एक निगडीत असा विषय आहे. मानवाचा विकास झाला तर समाजाचा विकास होईल, म्हणून हा अर्थशास्त्र सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा आणि प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आता वित्तपुरवठा म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, प्रशासन म्हणा, कायदा म्हणा, सर्व क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र हा आल्याशिवाय राहत नाही. तर कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन असते. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे आणि शहरांचे, देशाचे आणि जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. आता मगाशी आपण बघितलं की कुटुंब हे एक अर्थव्यवस्थेचं कुटुंब व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यांचे
दोघांचे साम्य आपण बघितलं, सारखेपणा बघितला. कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पण असतेच, तसेच ते गावाचे, शहरांचे आणि राज्यांचे आणि देशाच्या जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. भौगोलिकदृष्ट्या विचार केला विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था होय. ते बघा की आपल्याला म्हटलेलं आहे की कुटुंबाचे जसे व्यवस्थापन असते किंवा आर्थिक व्यवस्थापन असते, त्याच पद्धतीने गावाचे असते, शहरांचे असते, राज्यांचे असते, त्याच्यानंतर राज्यानंतर देशाचे असते आणि नंतर जगाचं असतं. आर्थिक व्यवस्थापन हे असतंच. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, वस्तू आणि सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजेच अर्थव्यवस्था होय. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेत 3 प्रकार आहेत. खालील तथ्यात आपण पाहूया की जागतिक स्तरावरती किती प्रकार आहेत. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार पडत आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थेत 3 प्रकार आहेत. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं ते बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असते? जी उत्पादन साधनांची मालकी एखाद्या कंपनीचा मालक कोण असतो? तर खाजगी व्यक्तीकडे असते. उदाहरणार्थ तुम्ही, आम्ही हे खाजगी व्यक्ती आहेत की एखादी कंपनी माझी असू शकते, तुमची असू शकते. कमाल नफा मिळवणं हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. मी काय करणार? माझ्या कंपनीतून जास्तीत जास्त मला काय फायदा होईल हाच विचार करणार आहे. तुमची कंपनी असली तुम्ही तोच विचार करणार की माझ्या कंपनीतून मला जास्तीत जास्त कसा फायदा होईल, हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये विचार केला जातो. तशी भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशात आहे ते आपण बघूया की उदाहरण जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी, जपान, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आता बघूया पुढे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. तिथं काय म्हटलेलं आहे की समाजवादी अर्थव्यवस्था, समाज म्हणजे आपण सर्व त्या गावातील किंवा त्या शहरातील किंवा देशातील किंवा जगातील लोक म्हणजे समाज, म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचे घटक हे एकत्रितरित्या समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सर्व समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. बघूया आता समाजवादी अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशांनी स्वीकारलेली आहे. चीन, रशिया या देशांनी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. चीन आणि रशिया मध्ये कोणती अर्थव्यवस्था आहे? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालकी कोणाकडे असते? तर सरकारकडे, म्हणजेच एकत्रित समाजाची मालकी असते, म्हणजे सरकार. आपण विविध आमदार, खासदार निवडून देत असतो आणि त्यांच्या मार्फत आपण सर्व कारभार चालत असतो लोकशाहीमध्ये. चीन, रशिया या सारख्यामध्ये देशामध्ये आपण काय करत असतो? ही समाजाची अर्थव्यवस्था ही बघत असतो. तर मिश्र अर्थव्यवस्था बघूया. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे? या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते. तर दोन्ही मिळून इथे सह अस्तित्व असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही, समाजाचे आणि खाजगी यांनी दोघांचं अस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा, समाज कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. इथे फक्त समाजाचं कल्याण कसं होईल आणि नफा कसा मिळेल ह्या दोन्हीचा सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ
मिश्र अर्थव्यवस्था कोणकोणत्या राज्यामध्ये आहे, कोणकोणत्या देशामध्ये आहेत? भारत, लंडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला जागतिक स्तरावरती अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार बघता येतात. 3 प्रकार कुठले आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मालकी कोणाची असते? तर वैयक्तिक कोणाकडे तरी वैयक्तिक कोणतरी एक असू शकतो. समाजवादीमध्ये काय असतं? एकत्रितरित्या सरकारची मालकी असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? ही मालकी सार्वजनिक असते आणि खाजगी क्षेत्राकडे असते. एवढं लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी, जपान. समाजवादी अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहे? चीन, रशिया. आणि मिश्र अर्थव्यवस्था ही भारत, लंडन, युनायटेड किंगडम इत्यादी राज्यामध्ये स्वीकारलेली आहे. अर्थव्यवस्थेचे कार्य. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते. तर देश म्हटल्यानंतर प्रत्येकाची अर्थव्यवस्था वेगळी असते. कुटुंबाची हे आहे तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. जरी अर्थव्यवस्था वेगळी असली तरी त्यांची कार्यही ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्य पुढीलप्रमाणे आहेत. कोणती कार्य आहेत ते आपण बघणार आहोत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. कार्य कोणतं असते की मिश्र अर्थव्यवस्था असो किंवा भांडवलशाही समाजवादी असो, प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असली तरी कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. जे काही उत्पादन आहे ते त्यामध्ये जास्तीत जास्त काटकसर कशी करायची. सामाजिक आणि आर्थिक वयानुसार वाटप करणे. भविष्य काळातील गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. आता जसं आपल्याला बघतो आपण आता भविष्यासाठी म्हणजे काय, आता गेली 1 वर्ष आपण कोरोना या महासंकटामुळे भारताच्या जागतिक अर्थव्यवस्था ही संकटात आलेली आहे. अशा वेळेस काय झालेलं आहे, भविष्यकाळी आर्थिक गरजा भागवण्यासाठी म्हणजे असं काही परिस्थिती निर्माण झाली, कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा महापूर झाला किंवा दुष्काळ झाला, अशा वेळेस काय भविष्यकाळी गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवावी लागत असते. उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे की उत्पादन करायचं आहे परंतु कोणासाठी करायचं आहे, कुठे गरज आहे, कोणत्या भागामध्ये गरज आहे यानुसार आपण त्याचं उत्पादन करायचं आहे. अशा प्रकारे अमर्यादित दर्जा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जात असतो. ह्या 5 मुद्दे आहे. या 5 मुद्द्यांचा विचार करूनच अमर्यादित दर्जा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जात असतो. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय असतं, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं आणि मिश्र अर्थव्यवस्था कुठे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर्मनी, जपान, अमेरिका ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते आणि कमाल नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो. फरक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे थोडक्यात माहिती लिहा किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेची थोडक्यात माहिती लिहा. ते हे 3-4 मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे. मालकी कोणाकडे आहे, त्याचा किमान नफा मिळवणे काय उद्देश कोणता आहे आणि कोणकोणत्या देशामध्ये ते अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणा किंवा समाजवादी किंवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणा, ती कोणत्या देशामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. समाजवादी अर्थव्यवस्था चीन, रशिया. व्यवस्थापन कोणाकडे असते तर सरकारकडे आणि याच्यामध्ये उद्देश काय असतो तर समाजाचं कल्याण असतं. हीच साधने हे एक असतं. त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ही भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्ती आणि सरकारकडे असते. नफा आणि समाजकारण यांचा समन्वय साधला जातो. अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे की अर्थव्यवस्था
आणि कौटुंबिक व्यवस्थापन यांचं साम्य सारखेपणा आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेची सुरुवात ही घरापासूनच होत असते. आपल्या अर्थव्यवस्थेची उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. कारण कुटुंबाच्या गरजा मर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. इथं म्हटलेलं आहे की उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. आता कुटुंब प्रमुख मी असो की तुम्ही असो की ज्या काही गरजा आहेत, कोणत्या गरजा आहेत आणि कुठल्या गरजांना प्राधान्य द्यायचं, कोणत्या गरजा आपण अगोदर पूर्ण करायच्या आहेत आणि नंतर कोणत्या करायच्या आहे ठरवणं, निश्चित करावं लागतं. कारण कुटुंबाच्या गरजा मर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. आता कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजे काय, तर उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ, उत्पन्न किती आहे, आपला खर्च किती आहे यांचा ताळमेळ बसवण्याची जो काही प्रयत्न असतो त्याला कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. कौटुंबिक मगाशी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य सारखेपण असतो. याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन, जगाचे व्यवस्थापन यातून येते. त्यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात. भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. भारताची अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व आहे. भारतात उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी क्षेत्र, सरकार यांच्यात विभागले असते. खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याण यासाठी प्रयत्नशील असते. अशा प्रकारे हा सुद्धा मुद्दा आपल्याला अर्थशास्त्र किंवा या प्रकरणासाठी महत्त्वाचा आहे की भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे का, कशासाठी, तर ते आपल्याला इथे सांगायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 3 गट आहेत ते गट भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. ते कुठल्या देशामध्ये आहे ते झालेलं आहे. अर्थव्यवस्थेनुसार जागतिक देशाचे 3 गट पडतात. असा जर प्रश्न असला तर आपल्याला अशा स्वरूपात लिहायचं आहे. समाजवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजे सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा सामाजिक अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्था भारतामध्ये आहे, लंडनमध्ये आहे, युनायटेडमध्ये आहे, किंगडममध्ये इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि याचा उद्देश असतो की या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांसह अस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व समाज कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च आर्थिक घटकाशी संबंधित असतो. अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स ही संज्ञा ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनले आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी स्वरूप म्हणजेच जागतिकीकरण होय. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण इथे संपलेलं आहे. नमस्कार.